जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय। पै गुरु शिष्याच्या एकांती जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची या परी त्रिजगती गर्जती सैंग। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर्ण वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा थोडा वाढव। प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे। 10व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 10व्या अध्यायातील 9व्या श्लोकाचा विचार सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या विभूती सांगत असताना संतांचं वर्णन करतात, भक्तांचं वर्णन करतात। भगवंताचे जे भक्त आहेत ते कशा पद्धतीने भगवंताचं भजन करतात, भगवत स्वरूप त्यांचं चित्त झालेलं आहे। त्यांची इंद्रिय, सर्व प्राण, सर्व कर्म ही भगवत स्वरूप झालेली आहेत। आणि असे जर दोन भक्त एकत्र आले समान अधिकाराचे, एकमेकांना बोध देतात आणि एक भक्त असतील, संत असतील आणि सामान्य लोक असतील तर त्याच्यामध्ये ते कथा करतात आणि त्याच्यामध्येच ते संतुष्ट होतात, रममान होतात असं श्लोकामध्ये सांगितलं। ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं चिंतन केलेलं आहे की कशा पद्धतीने साधू संत भगवंताचं चिंतन किंवा भजन करतात। अनेक उदाहरणं आपण काल पाहिली। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पै गुरु शिष्यांची या एकांती जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची या परी त्रिजगती गर्जती सैंग। गुरु आणि शिष्य यांच्या एकांतामध्ये जी काही अक्षर सांगितली जातात ते मेघाची या परी त्रिजगती गर्जती सैंग। तीच अक्षर किंवा तोच उपदेश मेघाप्रमाणे संपूर्ण तिन्ही जगतामध्ये गर्जत साधू संत सांगत असतात। साधू संत एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीने त्या साधू संतांचा जगाला उपयोग होतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हां रामकृष्ण हरी। साधू संत जे आहेत सतत कीर्तन करत राहतात, भगवंताचं चिंतन करत राहतात। अनेक संत एकत्र आले की ते कशा पद्धतीने जगाला उपदेश करत राहतात किंवा भगवंताचे गुणानुवाद गात राहतात हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पै गुरु शिष्याची या एकांती जे अक्षरा एकाची वदंती। गुरु शिष्याच्या एकांती जे एकाची अक्षरा वदंती ते मेघाची परी त्रिजगती सैंग गर्जती। पूर्वीच्या काळामध्ये हा जो दिव्य उपदेश आहे किंवा तत्वज्ञान आहे, भगवंताचं चिंतन आहे, हे लोकांतात केलं जात नव्हतं। एकांतात कुठेतरी त्या ठिकाणी या ज्ञानाचा उपदेश केला जायचा
केव्हा या बोधाचा उपदेश केला जायचा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे गीतेचं तत्त्वज्ञानसुद्धा भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं, लोकांतात सांगितलं का एकांतात सांगितलं? एकांतात सांगितलं, लोकांतात सांगितलं नाही. भगवान शंकर हे सतत आनंदी असायचे, नेहमी चिंतनात असायचे. त्यांचा आनंद पाहिला, चिंतन पाहिलं आणि पार्वती मातेला आश्चर्य वाटलं. आणि पार्वती मातेने प्रश्न केला, या गीतार्थाची थोरी सोये श्री शंभू विवरी, ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. काय या चिंतनाचं तुमचं महत्त्व आहे? स्मशानात राहिले तरी तुम्ही आनंदी राहता, आजूबाजूला भूतं आली तरी तुम्ही आनंदी राहता, कशाही परिस्थितीत तुम्ही नेहमी आनंदी असता. नेमकं तुम्ही काय करता, कशाचं चिंतन करता? ते तर हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. मी ज्या तत्वाचं चिंतन करतो ना, तुला ती माहिती नाही. मग भगवान शंकरांना पार्वती मातेने, भवानीने आग्रह धरला, मला सुद्धा ते गीता तत्व सांगा, लगेच सांगा. भगवान शंकर म्हटले, इथे सांगता येणार नाही. मग कुठं घेऊन गेले? शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कोहरी, नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. तिथं सुद्धा नेनो म्हटलेलं आहे. काय सांगितलं ते माहिती नाही आम्हाला, म्हणजे ते गुप्त आहे थोडक्यात. पूर्वीपासून हे परंपरा ज्ञानाची चालत आलेली, सर्वांच्या करता हे ज्ञानाचं भांडार खुलं नव्हतं, सांगितलं जात नव्हतं, कारण सगळे या ज्ञानाचे अधिकारी नसतात. आणि म्हणून गुप्त रीतीने सांगितलं जायचं. किंबहुना एक शिष्य एक गुरु, हा रुडला साच व्यवहारू. एकच गुरु, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. इथपर्यंत जी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. परंतु संत मात्र या कलियुगातल्या जीवांच्या उद्धाराकरता अवतीर्ण झालेले असल्यामुळे साधू संत हे ज्ञान जे आहे ते गुप्त ठेवत नाही. साधू संत एकत्र आल्यानंतर हे सगळं ज्ञान जे आहे, ज्ञानाचं भांडार त्यांनी उघडं केलं. प्रगट गुह्य बोले, बस बस राहू दे. विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी टक्कची ठेले, असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे गुह्य होतं ते ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केलं निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पै गुरु शिष्याच्या एकांती. गुरु आणि शिष्य यांचा जो काही एकांत आहे, शिष्याला ज्ञान देत असताना गुरु त्याला एकांतात नेऊन ज्ञान देतात. आणि त्या एकांतामध्ये गेल्यानंतर सुद्धा जे अक्षरा एकाची वदंती, पूर्वच्या काळामध्ये गुरु शिष्याला सांगत असताना, एकांतामध्ये बोध देत असताना काही प्रवचन सांगत नव्हते, एकच अक्षर सांगायचे, तत्वमसी. बस एक अक्षर आहे, ओम इति एकाक्षरम ब्रह्म. ओम नामाचा उपदेश करायचा, कुठल्या तरी एखाद्या नामाचा उपदेश करायचा, तत्वमसी हा वाक्याचा उपदेश करायचा आणि एकांतात करायचा आहे, गुप्तरीतीने करायचा. अशी पद्धत जरी असली तरी सुद्धा साधू संतांनी ती पद्धत थोडीशी बदललेली आहे. कलियुगामध्ये सगळ्या तुमच्या आमच्या सगळ्या लोकांच्या उद्धाराकरता संत आलेले असल्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांनीच ज्ञानेश्वर महाराजांना आज्ञा केलेली आहे. आता घोर असा कलिकाल आलेला आहे, सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. त्यामुळं आपलं जे गुह्य ज्ञान आहे आता गुह्य ठेवायचं नाही, सगळ्या जगाला प्रगट करून सांगायचं. आणि म्हणून पै गुरु शिष्याच्या एकांती, जे अक्षरा एकाची वदंती, ते मेघाचिया परी त्रिजगती गर्जती सैंग. मग संत एकत्र आल्यानंतर ती जी अक्षरं त्यांना गुरूंनी सांगितलेली आहेत,
किंवा एकांतात गुरु शिष्यांना सांगतात. साधू संत मात्र त्या बोधाला किंवा ते भगवंताचं स्वरूप असेल, भगवंताची कथा असेल, भगवंताचं ज्ञान असेल, त्याला गुप्त न ठेवता साधू संत उघडपणे सगळ्या लोकांना सांगत राहतात. किती उघडपणे सांगतात. ज्ञानोबारायांनी कोणाचं उदाहरण दिलं आहे? मेघाची परी. मेघ ज्याप्रमाणे संपूर्ण विश्वावर त्या ठिकाणी पाण्याचा वर्षाव करतात, मेघ असा विचार करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नाही विचारित मेघ हागणदारी शेत. मेघ असा विचार करतो का इथं हागणदारी आहे आणि इथं शेत आहे, शेतात पडायचं, हागणदारीवर पडायचं नाही, असा काही विचार मेघ करत नाही. मेघ सर्व ठिकाणी पडतो. त्याच्या मनात आलं तर पूर्ण गर्जना करत करत पडतो. आता पावसाळ्याचे दिवस सध्या चालू आहेत. गर्जना करत सगळीकडे पडतो. चांगल्याच्याही घरावर पडतो, वाईटाच्या घरावर पडतो, चांगल्याच्याही शेतात पडतो, वाईटाच्या शेतात पडतो. मेघाची परी गर्जती सैंग असं म्हटलंय, त्रिजगती. तसे साधू संत जे आहेत ते निघाल्यानंतर ते सुद्धा असे शांततेत निघत नाहीत, ते असे गरजत चालतात. वैष्णव चालले गरजत असं म्हटलेलं आहे. आले हरीचे विनट, वैष्णव चालले गरजत. दिंडीमध्ये निघाल्यानंतर, साधू संत तीर्थयात्रेला निघाल्यानंतर त्या ठिकाणी गर्जना करत जातात. कशाची गर्जना करतात? भगवंताच्या नामाची. भगवंताचा जो काही बोध असेल, भगवंताचं जे काही ज्ञान असेल, त्याचे मोठ्या मोठ्याने गर्जना करत साधू संत मेघाचे परी त्रिजगती गर्जती सैंग. मेघ जसा पूर्ण वर्षाव करतो त्याप्रमाणे साधू संत सुद्धा, उलट मेघाची उपमा सुद्धा कमी पडते बरं का. मेघ उदार परी ओसरे, मनोनी उपमेसी न पुरे, हे निशंकपणे सपाखरे पंचानन असं म्हटले. मेघाची उपमा सुद्धा थोडी संतांच्या समोर कमी आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. सर्व प्रकारे ज्ञानाचा वर्षाव संपूर्ण जगावर संत करत असतात. तैसा वागविलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, दिसो परतत्व डोळा. दिसो परतत्व डोळा. पुढचं पाहिजे ते, रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. माझं पण पाठ आहे, मधलं माझं पाठ नाही. भोगो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध माझी सुकाळा माझी विश्व, किंवा फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी, देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची. अशा प्रकारे साधू संत जे असतात, मेघाची परी त्रिजगती गर्जती सैंग. पुन्हा मेघ कुठल्याही प्रकारे हा भेदभावाचा विचार करत नाही. तसे साधू संत सुद्धा पै राया रंका पाड करू, नेनती सानया थोरा कडसणी करू, एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. कुठल्याही प्रकारे साधू संतांच्या जीवनामध्ये भेदभाव दिसत नाही. सर्वांना त्या ठिकाणी समान रूपाने साधू संत आपलं हे जे ज्ञान आहे ते मेघाच्या अवदार्याने, मेघापेक्षाही जास्त अवदार्याने सगळ्यांना ते देत असतात. म्हणून दिसो परततो डोळा, पाहो सुखाचा सोहळा. पाहो सुखाचा सोहळा आहे. ते मेघाचे परी त्रिजगती शब्द वापरला आहे बरं का. त्रिजगती शब्दाचा अर्थ आहे त्रिभुवनामध्ये, मृत्यूलोकामध्ये, पाताळ लोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये, वैकुंठ लोकामध्ये, कोणत्याही लोकामध्ये संत जरी गेले तरी त्याही ठिकाणी त्या ठिकाणी गर्जना करतात, भगवंताचं भजन करतात, भगवंताचं चिंतन करतात. तयावरी जैतरेचे जैत. संत त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वर्गात जरी संत गेले तरी संत तिथे जाऊन सुद्धा कीर्तन करतात, भगवंताचं भजन करतात.
यमलोकाला गेले तरी त्या ठिकाणी भजन चिंतन त्यांचं चालूच आहे. वाट वैकुंठी पाहाती भक्त कैपा येथे येती. वैकुंठात सुद्धा साधू संत तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. असं तिन्ही लोकांमध्ये त्या ठिकाणी संत जातात. नारद महर्षी जे आहेत, त्रिभुवनी गमन नारदा हाती विना सदा नाममुखी. सतत भगवंताचं नामस्मरण करत करत कीर्तन करत करत तिन्ही लोकांमध्ये त्यांचा संचार आहे आणि तिन्ही लोकांमध्ये ते भगवंताचं चिंतन सांगत राहतात. म्हणून मेघाचे परी त्रिजगती गर्जती सैंग गर्जना करतात. त्यांचं नामस्मरण जे आहे ते पूर्वीच्या काळामध्ये जसे एकांतात गुप्त रीतीने हळूच कानात सांगायचं तसं नाही. सगळ्यांना मोठ्या मोठ्याने त्या ठिकाणी निघाल्यानंतर गर्जना करत सांगतात. तुकाराम महाराज निघाले वारीला किंवा तुकाराम महाराज उभे राहिले कीर्तनाकरता, लोक जमले की तुकाराम महाराज त्या कीर्तनामध्ये सुद्धा मेघासारखी गर्जना करत होते. हो, अमर आहा खरे की पहा खोटे हे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तत्वमसी वाक्याचाच उपदेश केला. परंतु मेघाची परी गर्जती त्रिजगती गर्जती सैंग, कुठल्याही प्रकारे भेदभाव न ठेवता सर्वांना उपदेश करत राहतात. त्रिभुवनामध्ये हा उपदेश करत राहतात. आणि म्हणून का ते उपदेश करतात त्याचं कारण पुढच्या ओळीमध्ये सांगितलं. जैसी कमळ कळिका झालेपणे हृदयीच्या मकरंदा ते राखो नेने, दे राया रंका पारणे आमोदाचे. ज्याप्रमाणे कमळ कळिका झालेपणे, कमळाची कळी जी आहे ती झाली, पूर्ण झाली, पूर्णावस्थेला प्राप्त झाली म्हणजे ती उमलली. कमळाची कळी उमलल्यानंतर हृदयीच्या मकरंदाते राखो नेणे, आत असलेला जो मकरंद आहे तो मकरंद ती काही ठेवू शकत नाही, राखून ठेवू शकत नाही. मग काय करते, दे राया रंका पारणे आमोदाचे. राजा असू द्या, रंक असू द्या, जो त्या कमळाच्या फुलाच्या सहवासामध्ये गेला सगळ्यांना सारख्या प्रकारचा सुगंध प्राप्त होत असतो. या कमळाच्या फुलाचं किंवा कमळ कळिकेचं उदाहरण साधू संतांच्या करता दिले आहे. संतांना सुद्धा कमळाची उपमा अनेक ठिकाणी दिलेली आहे. हो, अनेक ठिकाणी कमळाची उपमा संतांना दिलेली आहे, भक्तांना दिलेली आहे. तो कर्म करी सकळे परी कर्म बांधा नातळे, न शिंपे जळी जळे पद्मपत्राची उपमा दिली आहे तिथे. कमळाच्या फुलाची उपमा सुद्धा संतांना अनेक ठिकाणी दिली आहे बरं का. फुलाची उपमा का बरं कमळाच्या फुलाची उपमा संतांना दिलेली असावी? जसं कमळाचं पान म्हणा, कमळाचं फूल म्हणा, पाण्यामध्येच राहतं पण पाण्याचा कुठल्याही प्रकारे त्याला स्पर्श होत नाही. तसं महेशेशी पद्म करू तेव्हा ते जसं आलिप्त राहतं त्याप्रमाणे साधू संत जरी या संसारात असले तरी संसारापासून काय असतात, आलिप्त राहतात. म्हणून संतांना या ठिकाणी कमळाची उपमा दिलेली आहे. आणि कमळाची कळी जी आहे ती आतूनच सुगंधी असते. तसं संतांच्या जीवनामध्ये परमात्मा स्वरूपाचा सुगंध त्यांना प्राप्त झालेला असतो. परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार हाच कोणी सुगंध आहे. आणि मग तो सुगंध एकदा का प्राप्त झाला, भगवत स्वरूपाचा साक्षात्कार झाला, परिपूर्ण अवस्था प्राप्त झाली, म्हणजेच कमळाची कळी आता काय झालेली आहे, उमललेली आहे. जशी कमळाची कळी फुलल्यानंतर तिचा सुगंध देत असताना ती कुठल्याही प्रकारे भेदभाव करत नाही. एखादा राजा आला म्हणून त्याला सुगंध द्यायचा आणि एखादा गरीब मनुष्य आला मग त्याला मग आपला सुगंध द्यायचा नाही, अशी ती करते का? करत नाही. त्याप्रमाणे साधू संतांना भगवंताचा आनंद प्राप्त झाला, भगवत साक्षात्कार झाला, भगवंताचा बोध प्राप्त झाला, म्हणजे आता कमळाची कळी उमललेली आहे. मग तो झालेला बोध जो आहे तो साधू संत आपल्याकडेच ठेवतात का?
हृदयीच्या मकरंदाते राखो नेणे. कमळाची कळी ज्याप्रमाणे आपला सुगंध आपल्याजवळ ठेवत नाही, त्याप्रमाणे संत बोध आपल्याजवळ ठेवत नाहीत, आपल्यापुरता मर्यादित ठेवत नाहीत. आता मला साक्षात्कार झाला आहे, मला काय जगाचं पडलं आहे, माझा मी आनंदात एकांतात बसून डोंगरावर बसून गुहेत बसून राहील असं संत म्हणतात का? नाही नाही. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. किंवा आणखीन एक ओळी, रिगाला भक्तिपंथी जगा दे तू, ती ओळी पाहिजे. रिगाला भक्तिपंथी जगा देतो. जळाचे परी तळवट, रिगाला भक्तिपंथी जगा देतो. आता येऊ देऊ नका कोणाला. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतू. पुरुषार्थ सिद्धी चौथी म्हणजे मोक्ष. घेऊन आपल्या हाती, आपल्या हातात घेतलाय त्यांनी, आणि रिगाला भक्तिपंथी भक्ती मार्गाने सगळ्या जगाला देत निघाले. ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला निघाले, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सगळी संत मंडळी बरोबर होती. आणि हे निघाल्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक साधू संत जिथे ज्या गावाला जातील त्या ठिकाणी सगळ्या लोकांना त्या ठिकाणी उपदेश करत होते. कमळकळिका झालेपणे हृदयीच्या मकरंदाते राखो नेणे. वारीमध्ये सगळे संत निघाले, ज्या गावाला जातील त्या गावात त्या वारीचा सगळा सुगंध, बरं का, कशाचा? नामस्मरणाचा, दुसरं नाही कशाचा, बरं का, नामस्मरणाचा सुगंध, भक्तीचा सुगंध त्या सगळ्या गावामध्ये काय होतो? प्राप्त होतो, पसरतो, चैतन्य निर्माण होतं त्या गावामध्ये. त्याप्रमाणे म्हणून ती कमळकळिका ज्याप्रमाणे हृदयीच्या मकरंदाते राखो नेणे, तसं संतांचा स्वभाव जो आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या उभूती, देह कष्टविती परोपकारी. म्हणून संतसुद्धा आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान बोध आपल्याजवळ न ठेवता ते वाटत राहतात सगळ्यांना. माधुरी चंद्रिका सरसी राया रंका, तैसा जो सकळिका भूता समूह. म्हणून ते देत असताना कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये भेदभाव करत नाहीत. मकरंदाते राखो नेणे, दे राया रंका पारणे आमोदाची. ती कमळकळिका जी आहे ते फुलल्यानंतर जो आमोद आहे, सुगंध आहे, त्याचं पारणं, बरं का, पारणं शब्द वापरला आहे. पारणं कशाला म्हणतात? उपवास आपण धरल्यानंतर जे आपण सोडतो, उपवासानंतरचं जेवण जे असतं त्याला काय म्हणतात? पारणं असतात, पारणं असं म्हणतात. तसं हे आमोदाचं सगळ्यांना पारणं आहे. कारण हा आनंद सगळ्यांना मिळालेला नाही. बहुतेक सगळे या आनंदाच्या बाबतीमध्ये उपवासी आहेत, आहे की नाही? आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना साधू संत हा आनंद देतात आणि आपले एक प्रकारे पारणं फिटतं. हो, भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटतं, कानाचं पारणं फिटतं, मनाचं पारणं फिटतं, जिभेचं पारणं फिटतं, सर्वच त्या ठिकाणी इंद्रियांचं पारणं त्याच्यामध्ये काय होतं? म्हणजे सगळी इंद्रिय तृप्त होतात. पण हे देत असताना राया रंका पारणे म्हटलेलं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांच्या एकतर त्यांचं हे जे देणं आहे ते निस्वार्थी देणं आहे. हृदयीच्या मकरंदाते राखो नेणे, याच्यातून त्यांचा निस्वार्थीपणा सांगितला आहे, निरपेक्षपणा सांगितलेला आहे. कुठल्याही अपेक्षेने देतात का संत? नाही. कुठल्याही प्रकारचे मनात अपेक्षा न ठेवता सगळ्यांना त्या ठिकाणी, कारण त्यांचा तो स्वभाव आहे. जसं त्या कमळकळिकेचा स्वभाव आहे आपल्याकडे सुगंध ठेवायचा नाही, जो आला त्याला द्यायचा, त्याप्रमाणे संतसुद्धा आपल्याकडे हे ज्ञान न ठेवता सगळ्याला जगाला देतात, एक निस्वार्थीपणे, आणि देत असताना समानतेने सगळ्यांना देतात. म्हणून राया रंका पारणे आमोदाचे. एखादा राजा असू द्या किंवा एखादा गरीब मनुष्य असू द्या,
तुकाराम महाराजांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आले, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा तुकाराम महाराजांनी तोच उपदेश केला, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मनवा हरीचे दास, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, हाच उपदेश केला. शिवाजी महाराजांना जो उपदेश केला तोच उपदेश शिवबा कासाराला केला बरं का. शिवबा कासार हा सामान्य मनुष्य आहे, गरीब मनुष्य आहे, आणि शिवाजी महाराज हे राजे आहेत. पण शिवबा कासाराला जे ज्ञान सांगितलं तेच ज्ञान शिवाजी महाराजांना सांगितलं. दे राया रंका पारणे आमोदाचे, राजा असू द्या रंक असू द्या, त्या सगळ्यांना एकसारखंच ते आमोदाचं पारणं देतात, एकसारखं ते ज्ञान देतात. आणि अशा प्रकारे ते माझं कीर्तन करत असतात, माझी कथा करत असतात. पुढे ज्ञानोबाराय सांगतात, तैशेची माते विश्वी कथित, कथितेनी मातोषे कथू विसरत, मग तया विसरा माझी विरत अंगे जेवे. तैशेची म्हणजे अशा पद्धतीनेच वर सांगितलेल्याप्रमाणे त्या कमळकळिकेप्रमाणे सर्वांना त्या ठिकाणी हे ज्ञान देत राहतात. देत असताना कुठल्या प्रकारे भेदभाव करत नाहीत. आणि हे ज्ञान कुठपर्यंत देतात, एका गावापुरतं मर्यादित नाही. आपण मगाशी ओळी म्हणून आलो, तैसा वागविलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वभरू, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. संपूर्ण विश्वामध्ये बरं का, ते त्या ठिकाणी पूर्ण फक्त भारतामध्येच नाही, संपूर्ण जगामध्ये अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, किंवा अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. तैसेची माते विश्वी कथित म्हणजे मला त्या संपूर्ण विश्वामध्ये माझं ते कथन करतात. माझी कथा जी आहे सतत करतात, माझी कथा सर्व ठिकाणी करतात, सगळ्यांसाठी करतात. विश्वामध्ये कुठे जरी ते गेले तरी सुद्धा त्यांची माझी कथा करणं चालू आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. म्हणून संपूर्ण विश्वामध्ये तैसेची माते विश्वी कथित म्हणजे विश्वामध्ये माझं कथन ते करत असतात, नेहमी करत असतात. आणि संपूर्ण विश्वामध्ये म्हणजे सर्व ठिकाणी त्यांची जिथे जिथे ते जातील तिथे गेल्यानंतर लगेच माझी कथा ते करत राहतात. संतांच्या जीवनात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, किंवा आपला हे आपण तीर्थावळीचं उदाहरण घेतलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ही आपलं ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज ही सगळी मंडळी तीर्थयात्रेला निघाल्यानंतर जिथे जिथे जातील तिथे तिथे संध्याकाळी काय कीर्तन आहे. जाताना सुद्धा रस्त्यामध्ये भजन सुरूच आहे, नामस्मरण सुरूच आहे, चिंतन सुरू आहे. पण जिथं जिथं विसावा झाला तिथं तिथं कथा कीर्तन सुरू. म्हणून आत्ताच म्हणून आलो प्रमाण, तैसेची माते विश्वी कथित. पण कथा करत असताना कशा पद्धतीने त्यांची कथा आहे, कशा पद्धतीने त्यांचं कीर्तन आहे ते पुढच्या चरणात सांगितलं आहे बघा. कथितेनी तोषे कथू विसरत म्हणजे त्या कीर्तनाच्या आनंदामध्ये, त्या कथेच्या आनंदामध्ये ते कथा करायचं सुद्धा विसरून जातात. म्हणजे कथा करता करताच त्यांना त्या ठिकाणी तन्मयता प्राप्त होते, समाधी अवस्था प्राप्त होते. आणि पुढची कथा करायचं सुद्धा काय करतात, विसरून जातात. म्हणजे कथेमध्ये ते त्या ठिकाणी स्वतःला विसरतात, असा त्याचा अर्थ आहे. कथितेनी तोषे कथू विसरत, त्या आनंदामध्ये ते मी कीर्तन करतोय हे सुद्धा ते विसरून जातात, असा आपल्याला अर्थ करावा लागतो. आपण नेहमी उदाहरण सांगत असतो, माळशिरसला तुकाराम महाराज गेले कीर्तनाकरता
आणि कीर्तन गेल्यानंतर सगळे कार्यकर्ते आले आणि म्हटले महाराज आज चांगलं कीर्तन झालं पाहिजे. तुकाराम महाराज म्हटले मग